हे बघा इकडे केक कापणं चालू. सांगा काय म्हणणं आहे. मा म्हणणं आहे की मला काय अन्न धकत नाही आणि मला चक्कर आलेली होती आणि मी काही येत नाही. माझेच नमस्कार. तुम्हाला तिथं यायचं आहे, नुसतं केक कापणार ते बघायचं. कळालं का. परी परी काय केलं परी तू यायचं ते तशी नाही आणणार. ते त्यांच्या हातात डायरेक्ट चिठ्ठी थांबवायची, हे घ्या आणि घेऊन या. आणि मग डाळ आणि लिहून देईन तो. थोडा वेळ जाऊ द्या पण लिहूनच द्या. हा घ्या आजीचा नमस्कार. आजी काल नाही म्हणतो, ते आजीने माहितीये का ओव्हरफ्लो जेवण केलं काल. काय आजी मस्त जेवण झालं. तर चला मित्रांनो आता दर्शन वगैरे करूया. चला येऊ का. चालेल थँक्यू. हां तर ज्या राजूर जे आहे ना, म्हणजे मागच्या व्हिडिओत काय आलं होतं, आपण राजूरला येणार होतो पण आम्ही ते चुकून टायटलमध्ये रांजणगाव झालो. तर बरेच जण विचारत पडले की हे पुण्याला येणार आहे का. तर नाही, हे राजूर जे आहे राजूर देवस्थान हे आमच्या जालन्याच्या जवळच आहे. एक 25 किलोमीटर आहे. आणि इथं अंगारकी चतुर्थीला खूप गर्दी असते, म्हणजे दर्शनसुद्धा होत नाही. तर आज आपलं दर्शन होईल. खूप मोठं देवस्थान आहे, तुम्हाला माहिती असं मग प्रत्येक वेळेस येतो इथे. ताट वगैरे घेतलं आहे कोमलनं. आणि हे बघा इथं नाही काही स्पेशल हे केलेली आहे, म्हणजे फरशी लावलेली आहे, त्याला कलर मारलेला आहे काय काय माहीत नाही. पण हे व्हाईट याच्यावरून चाललं ना की इथं जरा पण आपल्याला हे वाटत नाही, गरम लागत नाही. याच्याच इथं फोटो काढूया आपण. तर आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे दर्शनसाठी आलोय. पिऊला घरीच ठेवलंय आणि मला खूप भूक लागलेली, म्हणजे मला चक्राच येत आहे आता. काय करणार, जेवणच नाही केलं आज, तसंच आलेलं आहे. उशीर पण झाला आणि आज दर्शन लवकर होईल, कारण की एवढं काही चतुर्थीनंतर इथं गर्दी नसते एवढी. चल परी याच्याहून चल, इकून चल, इकून चल. तर तुम्ही जर काही जालन्याच्या जवळपास असाल तर एकदा नक्की व्हिजिट केली पाहिजे महागणपती संस्थान राजूर इथे. चला आतमध्ये जातो, दर्शन घेतो. तिकडे काही व्हिडिओला परमिशन नाही आहे तरी देखील थोडा घ्यायचा प्रयत्न करेल. चला दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत घरच्यासाठी. कारण की सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आमच्या कानावर आलेली आहे, ती म्हणजे आमची पिऊ उठलेली आहे आणि पिऊ तिच्या काकूकडं आणि आजीकडं आहे. आता ती ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज बनण्याच्या आधी आम्हाला घरी जावं लागणार आहे. पण इथून जवळच आहे, अर्धा पाऊण तास लागतो घरी पोहोचायला. तर चला आता आम्ही घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो. सांगा काय म्हणणं आहे. मा म्हणणं आहे की मला काय अन्न धकत नाही आणि मला चक्कर आलेली होती आणि मी काही येत नाही. माझेच नमस्कार. तुम्हाला तिथं यायचं आहे, नुसतं केक कापणार ते बघायचं. कळालं का. परी परी काय केलं परी तू. कळालं का. मला केक घेऊन येईल एवढ्या घरी. पाय आता काय बोलत आहे याच्या उपर काय बोलू मी आता. बरं चाल चल ना. रिक्षात बसून जायचं, रिक्षात बसून यायचं. बरं रिक्षा केला मग काय घरी थांबताय. काय म्हणते का. चला दुर्गाला काही नका सांगू. चला वा घाला स्वेटर, चला वा बाहेर जा. रिक्षा सांगितलं का, रिक्षा बोलवला. हेच बोलव ना आपल्या शेजारी. हा हे परीची टोपी अशी कान उघडे आहे ना. रामा गाणे बंद कर भाऊ. अरे जाऊ दे, नको खाऊ देऊ ना. खायचा विषय काय, येऊ दे तिथं केक कापताना पाहिजे. शोधा मग, त्यात काय मोठी गोष्ट आहे. एक दोन मिनिटासाठी दरवेळेस त्या आजीला घरी नाही नाही घरी घरी नको बाबा, घे तिथं सोबत. ए पिवडे पप्पाचा पप्पू दे मला. बापरे चला चला वा बाहेर वा, बाहेर वा, चला बाहेर वा.
हे डमरूला एकच आहे बघा वाजवायचं असं. आणि कोणी किती काही बोल हे बघा इकडे केक कापणं चालू. ते फक्त आपल्याच व्हिडिओमध्ये दिसाल तुम्हाला. ते बघू शकता, इकडे बघू शकता, इकडे पण बघू शकता. ओके का? इकडे बघा, इकडे कोमल बसलेली आहे. ऑर्डर वगैरे दिली. इकडे रोहिणी आहे. रोहिणी ऑर्डर दिली का? टिट्या ए टिट्या. खूप जणांचा प्रश्न होता बघा या आजीचं काय चाललंय. इकडे दादा बसलेले. दादा मोबाईल बघताय. ओ इकडे बघा ना दादा, बरं आहे का? आणि इकडे आई बसलेली आहे पिऊला घेऊन. आणि इकडे परी केक खाते. परी केक खाते. हा संपलं का? ते तिकडे केक आपला रेडी होतोय खाण्यासाठी. करून देऊ राहिलं ते. ओके का दादा? ओके का? ओके का आजी? ओके का? रामभाऊ, रोहिणी, कोमल, परी, बाय बाय बाय. काय करली खाल तू? हा ओके काही. उद्या जेवण मग चला. कसं आहे आजी? छान आहे. छान आहे का? गार थंड आहे का? मस्त आहे का? नाही हा. इकडे दाखल भाऊ व्हिडिओ नाकातून पाय. नाकातून पहा आणि आईस्क्रीम इकडे पहा. आणि इकडे तर विचारूच नका, उलटी टोपी घातली बावळटनं. पहिले खाऊन घे चल. पटकन खाऊन घे मग लगेच जायचं नाही खायचं घे. हा तर म्हणलं ते खाऊ घातलं मला. आत्मा तिरुपती झाला. तुम्ही येत नाही बाबा आता सोबत काय सांगावं. या आईस्क्रीम खायला मित्रांनो. जेवण तर झाले आमचे. तर आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी हिला डोसा खायचा. हिच्यासाठी मी स्पंज डोसा आणला, पण ही म्हणती हा तो डोसा नाही, हा वेगळा काहीतरी. आता मी काय करू सांगा? आता कशी खाती म्हणली तू? हा मग व्हिडिओ चालू केला ना. म्हणजे व्हिडिओ चालू केला म्हणून तुला खाते म्हणते का तू? हा हे चुकीचं आहे का नाहीये? परी रात्री जेवण छान होतं का ग? सोडणे. अगं त्यात चटणी टाकायची ना परी. मायला द्यायचं ना. कोमल ये ना डोसा खायला. ते नंतर कर. इकडं आता ये, पहिले खाऊन घे. हा ये पहिले खाऊन घे चल. अगं चल ये. अगं ये. ये कोमलीला खाऊ घालून तुम्ही खाली. मी आजीला घेऊन चालली काय? ऋतू कुठे? ऋतू झोपली. पिऊ तुझा दादा झोपला. दोन्ही पुरी झालं. परी चटणी सांडत परी ठेवून दे. परी परी तुला एक विचारू का ग मी? तू असं वेड्यावानी का करतेस? शांत बसते असं. कधी? आता आणि काच न बघलं. आता अभ्यास बी करायचा. पिऊ झोपली आता मला अभ्यास करायचा.
बरं, ह्या परी जी आहे ना, परीला थोडं नाही का आम्हाला ऍक्टिव्ह करायचं अजून. एका ताईचा खूप सुंदर मला मेसेज आला इंस्टाग्रामवर. त्यांचं म्हणणं आहे की परीला कॉन्फिडन्स आहे पण अजून थोडा बिल्ड करावं लागेल. मला वाटतं काकाचे. दादाला काका म्हणते का तू? आज संडे, आज काय स्पेशल आहे परी? आज काय बनवणार? तुला माहिती आज काय आहे तर? आज ना आज बिग बॉस मराठी चालू होत आहे. आज ना पुरणपोळी बनवणार. पुरणपोळी खायची? हा. तिला पुरणपोळी आणायची. रविवारचं बजेट आईला घेऊन जा ना. काय सांग ना मग. साबण आणायचे, साबण आणायची नाही, लिहून द्या किराणा, लिहून कपड्याच्या साबणी, साबुदाणा, शेंगदाणे, रवा लिहून द्यायचं. लिहून द्यायचं. ते तशी नाही आणणार ते. त्यांच्या हातात डायरेक्ट चिठ्ठी थांबवायची, हे घ्या आणि घेऊन या. आणि मग डाळ हा मग आता. आणि लिहून देईन तू. थोडा वेळ जाऊ द्या पण लिहूनच द्या. डायपर ते. हा नमस्कार घ्या आजीचा. घ्या आजीचा नमस्कार. आजी काल नाही म्हणतो, ते आजीने माहितीये का ओव्हरफ्लो जेवण केलं काल. काय आजी? मस्त जेवण झालं. उगच नाही म्हणायचं. हाय 4 दिवस जगून घ्यायचं, मस्त खायचं प्यायचं फिरायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग नाही का कोमल? 4 दिन की जिंदगानी है. हा शेप खायचं. हा, डॉक्टर म्हटले सफरचंद खायचं आणि रविवारच्या दिवशी डोसा खायचा फक्त. कळलं? बाकी वरण भात जे जाईन ते जाईन खायचं. खाती ना एका टायमाला ना? फक्त 15 दिवसात एकदा डोसा. चपाती चांगली फुगली. ते कधी 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 फुगती. अरे तुम्हाला सांगतो मित्रांनो, आम्हाला आशीर्वाद आट्याचं प्रमोशन आलेलं होतं. आम्हाला त्याचा व्हिडिओ शूट करायचा होता पुण्याला. ठीक आहे, ते आम्ही 4 वेळा रिटेक घेतला पण यांच्या चपात्या काही फुगल्या नाही. कोणाकडूनच फुगली नाही. कोमलकडून नाही, रोहिणीकडून नाही, आईकडून पण नाही. पण व्हिडिओ बंद होते तेव्हा कशी फुगली? मग मी तेच म्हणतोय, तुमचं जेव्हा फुगायला पाहिजे तेव्हा फुगत नाही ना. काय कुठं येतात ते? चला म्हणा, तुमच्याशिवाय मला करमत नाही असं म्हण. ते मला म्हणतात मला करणार काय, तू गेली तर म्हणलं चला माझं संग नाही हा, करते. 2 दिवस जाऊन वापस या नाही का? नाही म्हणते, माझी सोय नाही म्हणते. तुमची सोय तुमची बहीण करा ना म्हणा. बहीण आहे तपोनले. हा ना, तपन जवळच आहे. मग नाही नाही जात नाही. दुपारी 10 वाजता रात्री तपनला चाललं जायचं. तपनला काही लोक नाही का तुमचे? तुम्हाला तिथं करमत नाही तर नाही का? इकडे दाखव मला काय हातात. काय? चल समोर ये. चल मी खाऊ घालते, चल लवकर. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हाला वाटत असेल की ओमदादा आता कसं गुड मॉर्निंग करतोय, कारण की फेस कॅमेरा मी आता चालू केला आहे. आणि विषय असा झाला की काल आपण जे जेवण करायला गेलो होतो, ओके, तर तिथं जे आहे ना, म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे की आयुष्यामध्ये पहिल्यांदा कोणी नाही म्हटलं नाही. फक्त आजीनं जरा नाही म्हटलं होतं, पण आजीला पण म्हटलं चला, तेव्हा आजी आली. तर ते हा एवढा बदल कशामुळे झाला मला माहीत नाही, पण त्यांना चला म्हटलं तर पहिल्यांदा सगळेजण आलेत. कारण की दुपारी पण राम आणि रोहिणीची थोडी किरकिर चालू होती, पण ठीक आहे, सगळेजण आलेत. आणि मस्त आमचा बड्डे सेलिब्रेट झाला आहे. केक वगैरे सगळा संपून गेला, कारण की केकच आम्ही स्टार्टरमध्ये खाल्ला होता, कारण की तो चॉकलेट केक आम्हाला आवडतो. कोमल, केक कसा होता गं? मस्त होता. तर असा एकंदरीत विषय झाला आणि मला खूप चांगलं वाटलं की बाबा सगळेजण सोबत आले. 4 दिवसाची जिंदगी आहे राव. काय जिंदगी डबल काय येतं? जे आहे ते फिरून घ्या, खाऊन घ्या, मस्त एन्जॉय करून घ्या. बरोबर आहे का नाही? जीवाला खाऊन काय भेटणार? नुसतं जीवाला खातात, पैसे लागतात. हो, मान्य आहे. कमवून ठेवून तुम्ही काय करणार आहात? थोडाफार खर्च बी झाला पाहिजे. तर माझी हीच एक अपेक्षा असते की बाबा काही करायला होऊन त्यात सपोर्ट हवा. चला मस्त एन्जॉय करायचं हे ते. आणि माझा टिट्टू उठला बघा. बाय टिट्टू डोळ्यात पावडर गेलं ग आई. टिट्ट्या आला, टिट्ट्या तुम्हाला दाखवतो मी, थांबा. चल बेटा, चल बा, चल. हा, या. आला पप्पा म्हण एकदा. टिट्टू आला बघा. हाय टिट्टू, तू कशी आहेस बाळा? हे एक पाखरू असं झोपीने उठल्यावर रडत नाही बघा. कोमल रडती झोपीने उठल्यावर? ही कधीच रडणार नाही बाळा? नाही रडत ना तू? पण टिट्ट्यावर एकदा. काल टिट्ट्याने जरा सपोर्ट केला आम्हाला जेवण करायच्या टायमाला.
नको घालू आई पुरणपोळी आई, पोट दुखन बाईचं. आवडलं तर खाती, नाही तर तुकून देती. नाही बाळा? चल ना ग कोमा. पिऊ उठली पिऊ? तिला रडली बाप्पा. का ग? आंघोळ घालायची आणि आंघोळ घातली. हिने गेली कांगोळ. काढू नका, तू बाहेर काढलं तर पाय तू खाऊन घे. चल बाहेर नाही काढायचं. पण इकडे ये का? जरा शांत राहीन 2-3 मिनिटं, अर्धा घंटा, कारण की आता झोपीतून उठली ना, त्यामुळं. नंतर मग जो जो आरडावारडा आवाज वगैरे चालू होऊन जाईल. झोपीचं एवढं लवकर जात नसतं मित्रांनो, आणि तीच गोष्ट आमच्यासोबत होत असते, आहे की नाही बाळा? एक घास खाऊन टाक. आता डान्स करायचा बी शिकलो आम्ही, माहिती आहे का? म्हण एकदा टिट्ट्या म्हण. हे कोण काही? टिट्ट्या म्हण एकदा. रोहिणी ए रोहिणा. ती कशी बघती मम्मीला आवाज दिला तिच्यात. दीदी दीदी लावते. दीदी लावते. दीदी लावस. वरपती दीदी. थोडं थांब ना, मला आज भूक नाही सध्या. काय आज काय लास्ट संडे होता, आज जरा लेझीच झाला. संडे उठलो 9:30 वाजता मित्रांनो. हा झाले का? ये मग आम्ही जेव्हा बसतो. आईची डोक्याला केस कोण कमी आहे ग? लय तिखट खाल्लं ना तिच्या माईने. हा, लय तिखट खाल्लं ना. तिखट खाल्लं म्हणून का? काय बनायचं? काय म्हणते? माय म्हणायचं तर काय नाही म्हणायचं. ते गाणं म्हणायचं नाही बाळा, आता ट्रेंड गेलाय त्याचा. आता नवीन काहीतरी शिका. हा. हा, काय ते तुला खायचंय का? तुझा ती खाली जाईल खाली. झोपेतून उठली कधी बोलला. हा, तर असा एकंदरीत विषय झालेला आहे. बाकी आता हे 5 वर्ष मस्त काढलेत आम्ही. शिकली मला ताकद व्हायची आणि मला ती मोठी व्हायची. बरं, तू त्या बोर्डवर लिहिती काय करते काम दिवसभर? खडू सापडत नाहीये. आणि कालचा दिवस काय, मी काल सुट्टी घ्यायचा प्रयत्न केला, पण काय असतं ना, कामं तुम्हाला सुधरू देत नाही. आणि आज रविवार असल्यामुळे, आज रविवारी अशी पण सुट्टी असते, त्यामुळं काल आम्हाला कामं करणं बंधनकारक होतं. तर काल मी 4-5 व्हिडिओ शूट केलेत बघा, स्वस्त जालन्याचे. आणि काय करणार, ते नाही, ते सगळेजण फोन करून करून या 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 परेशान करतात. मग त्यांना आपण किती नाही म्हणणार ना. आणि 2 दिवसाची सुट्टी म्हणलं त्यांना खूप लेट झालं. काही लोकांची ऑफर असं, आता मकर संक्रांती आलेली, तर काही लेडीज जे असतात त्यांना त्यांच्या शॉपला साड्यांचे झालं किंवा 1 ग्रॅम ज्वेलरी राहतं, हे सगळ्यांच्या ऑफर लावायचे असतात. त्यामुळे आपल्याला जाणं बंधनकारक असतं. त्यामुळे मी काल देखील काम केलं आणि मग संध्याकाळी आम्ही जेवायला गेलो. पण ठीक आहे, सगळं काही कामं चालू असताना ही थोडीफार कामं पाहिजेच शरीराला पण, नाही का? त्यामुळे मी कामाला कधीच नाही म्हणत नसतो, कारण काम चालूच राहत असते. बाकी बिग बॉस चालू होतं आहे आज ते 8 वाजता येतोय तो. आणि मग आम्ही खूप एक्सायटेड आहे कॉन्टेस्टंट कोण कोण आहे ते बघण्यासाठी. ओके, तर तुम्ही देखील एक्सायटेड असाल तर रात्री 8 ते आता 9:30 वाजेपर्यंत असतं आय थिंक बिग बॉस. हा 8 ते 9, आज 9:30-10 वाजेपर्यंत असेल, कारण की आज ग्रँड प्रीमियर आहे ना. तर रितेश दादा आज सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देणार, कोण कोण जण असणार आहे. एक्सायटेड याच्यासाठी आहे की यूट्यूब कम्युनिटीमधून कोण कोण आहे ते बघण्यासाठी इच्छुक आहे. आणि तुम्हाला हमखास सांगतो 2 किंवा 3 जण तरी असणार आहे सोशल मीडियावरचे जे फेमस स्टार्स आहे त्यांच्यापैकी. चला आता मी व्हिडिओचं एंड करतो, कारण की मलाही आता बाहेर जायचं आहे. आज संडे आहे, बाकी सगळे कामं आज करायचे. वरती स्टुडिओ तयार केलेला आहे, तिथले व्हिडिओ शूट करायचे वगैरे सगळं काही काम चालू आहे. चला, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि मी उद्या कोण कंटेस्टंट आहे, माझ्या आवडची कंटेस्टंट 5 असेल त्याची नावं सांगेल उद्या मी तुम्हाला. चला, सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.